नमस्कार, ममकार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आपण करूया डाळ पालक. आपण घेतली आहे तूर डाळ, थोडी मूग डाळ, स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपली झालेली डाळ धुवून स्वच्छ पाण्याने आता आपण टाकून त्याच्यात बारीक कापलेला टोमॅटो, थोडं हिंग, मीठ, एक पडी तेल, 1-1.5 ग्लास पाणी. आता आपण कुकर लावून घेऊ. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता आपण गॅसवर ठेवून घेऊ. साधारण 2 शिट्ट्या घेऊ आपण. मी आधीच बारीक कापून घेतलेली आहे पालक. आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण. आता आपण पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आपली पालक धुवून झालेली आहे. आता आपली डाळ शिजली का बघू आपण. डाळ मस्तपैकी शिजलेली आहे आपली. आता आपण ठेवू गॅसवर कढई तापायला. आता ठेवली आपण गॅसवर कढई. साधारण 3 पडी तेल टाकू आपण. तेल तापलं आहे. मोहरी, 1 चम्मच जिरे, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा परतून घेऊ आपण. आता कांदा आपला थोडा परतून झालेला आहे. आता आपण टाकून त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट. मी घरचीच घेतलेली आहे, बाहेरची पण घेतली चालेल रेडीमेड. 2 लाल मिरची टाकू आपण. थोडं परतून घेऊ. आता आपला कांदा थोडा परतून झालेला आहे. आता आपण टाकू हळद पावडर, 1 चम्मच मिरची पावडर टाकू आपण. थोडं परतून घेऊ. आता टाकू आपण पालक त्याच्यामध्ये. पालक थोडं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा. 5 मिनिट तरी फ्राय होऊ द्यायचा. तेलामध्ये फ्राय झाला की पालकचा टेस्ट वेगळाच लागतो. आता थोडं घालू आपण मीठ. आता आपला पालक आपण मस्त तेलामध्ये 5 मिनिट तरी फ्राय होऊ द्यायचा. आता आपला पालक मस्त झालेला आहे तेलामध्ये फ्राय. असा फ्राय होऊ द्यायचा, मस्त लागते मग टेस्ट. आता आपण टाकू त्याच्यामध्ये शिजलेली डाळ. मस्त त्याला थोडं मॅच करून घ्यायचं, असं हलवून घ्यायचं. थोडं असं घट्टपणा येतो मग असं हलवून घेतलं का. हे बघा मस्तच आपण घोटून घेतलं आहे त्याला मस्तपैकी. नंतर मी चमचा घेतला, चमच्याने मस्त घोटून घेतलं. सरट्यानं होत नाही होतं ते. आता आपण चमच्याने मस्त घोटून घेतलेलं आहे. मस्त झाला आहे आपला. आता आपण टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपली डाळ पालक मस्त उकळलेली आहे. बघा कसा मस्त घट्टपणा आलेला आहे त्याला. आता हे बघा मस्त झालेली आहे आपली डाळ पालक. आता आपण डाळ पालक झालेली आहे. आता काढून घेऊ एक याच्यामध्ये, वाटीमध्ये, कशामध्ये पण काढू शकतो. माझ्याकडे छोटी बादली आहे, आपण त्याच्यातच काढून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. झाले आपले आता डाळ आपण मस्तपैकी त्याला